नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, एक आज महत्त्वाचे अपडेट आणलो तर व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका। तर पहा, DMRची ही संकेतस्थळ आहे, डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च मुंबई, संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबई। तर पूर्णपणे वेबसाईट ही अशा प्रकारची दिसते पहा, अशा प्रकारची वेबसाईट आहे। मुखपृष्ठ आमच्याविषयी संस्था, प्रकाशने, विद्यार्थ्याचा विभाग, कर्मचाऱ्याची माहिती, त्यानंतर माहितीचा अधिकार वगैरे। पण आपल्याला जे महत्त्वाची माहिती पाहिजे त्यामध्ये तुम्हाला जर ही वेबसाईट ओपन करायची असेल तर सुरुवातीला तुम्हाला med/edu.in या असं वेबसाईट गुगलवर टाकावं लागेल। तेव्हा टाकल्यानंतर अशा प्रकारचं पहिलं फ्रंट पेज येतं। त्यानंतर तुम्हाला DMR 2025ची जी कोणती अपडेट पाहिजे असेल तर ती अपडेट तुम्हाला कोणत्या ठिकाणी येते पहा। तुम्हाला त्या ठिकाणी कुठे यायचं, त्या ठिकाणी प्रकाशने या ठिकाणी यायचं आहे। प्रकाशने या ठिकाणी आल्यानंतर तुमची जी काही माहिती आहे ती 2025 CET आपलं COT जे आहे 2025 ते संदर्भात सर्व अपडेट या ठिकाणी येतात। तर पहा, यामध्ये आता आपण क्लिक करून ओपन करू प्रकाशने 2025। हे पहा, यामध्ये आहे जाहिरात, दरपत्रिके, रिऑल नोटीस, कंत्राटी नियुक्त्या संदर्भात अर्ज, निविदा सूचना आणि सूचनापत्र, कोटेशन, सेवा पुस्तक। तर आपल्याला या ठिकाणी कुठे जायचं आहे, COT 2025 मध्ये जायचं आहे। ठीक आहे, क्लिक केल्यानंतर त्यानंतर हे पहा, COT 2025 आलेलं आहे। यामध्ये आपण 1 तारखेचं शुद्धीपत्रक जे आहे ते पण कव्हर केलेलं आहे। त्यामध्ये डायटिशियनच्या संदर्भात होतं। त्यानंतर 26 तारखेचं शुद्धीपत्रक पण कव्हर केलेलं आहे। त्यामध्ये जी माहिती होती ती पण माहिती आपण याच्यामध्ये कव्हर केलेली आहे। 26 तारखेच्या शुद्धीपत्रकामध्ये काय केलं होतं माहिती होती, 26 तारखेच्या शुद्धीपत्रकामध्ये काय माहिती होती की जी मराठी आणि कर्नाटक, महाराष्ट्र कर्नाटकमध्ये 286च्या जवळपास जे काही गावं आहेत त्यांच्यामध्ये मराठी भाषा बोलणारे जे आहे ते पण अर्ज करू शकतात असं, पण त्यांच्याकडे मराठी भाषेचं प्रूफ असणं पाहिजे असं त्यामध्ये विचारलं होतं। ठीक आहे, आणि हे 1 तारखेची जे शुद्धीपत्रिका होतं यामध्ये डायटिशियनसाठी होम सायन्सवाले आणि सोशल सायन्सवाले जे आहेत ते कम्युनिटी सोशल सायन्सवाले डायटिशियन या पदासाठी फॉर्म भरू शकतात असं हे शुद्धीपत्रक होतं। त्यानंतर आहे 19 तारखेला जे अर्जासाठी जे अर्ज करणार आहेत ते अर्ज क्लिक करण्यासाठी हे माहिती आहे, या ठिकाणाहून तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर जाहिरात जे आहे, संपूर्ण माहितीचं जाहिरात, हे जाहिरात तुम्हाला या ठिकाणी ह्या 19 तारखेच्या याच्यामध्ये भेटून जाईल। त्यानंतर महत्त्वाचा एक पॉईंट आपण यामध्ये सांगणार आहे तो म्हणजे हा टोल फ्री नंबर, हा एक महत्त्वाचा आहे। ठीक आहे, तर यामध्ये बरेच जणाला एक अडचण होती की फॉर्म भरताना खूप सारे अडचणी येत आहेत, खूप सारे कमेंट येत आहेत, कॉन्टॅक्ट येत आहेत की मेसेजेस येत आहेत, कॉल येत आहेत। पहा, प्रत्येक कॉलला मी तुम्हाला रिसीव करून माहिती देऊ शकत नाही मित्रांनो आणि भगिनींनो। तर तुम्हाला एक मी जे काही महत्त्वाचं वाटेल ते सांगतो। पहा, तुम्हाला जे काही फॉर्म भरताना अडचण येत असेल वगैरे तर तुम्ही काय करत जा, हे टोल फ्री नंबर आहे, या टोल फ्री नंबरवर तुम्ही संपर्क साधायचा। स्पर्धा परीक्षा 2025 करिता येणाऱ्या अडचणीबाबत हा टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधायचा आहे। आता तुम्ही एकदा फोन करताल आणि हे फोन उचलले नाहीत मग तुम्ही सोडून द्यायचं असं नाही। ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्हाला परत फोन करावे लागतील, थोडेफार जास्त फोन करावे लागतील, कारण अख्ख्या महाराष्ट्रामधून प्रत्येक विद्यार्थी ह्या ठिकाणी फोन करणार आहे। 02261087581 अशा प्रकारचा हा नंबर आहे। नोट करून घ्या सगळ्यांनी, स्क्रीनशॉट मारून घ्या आणि सगळ्यांनी लिहून घ्या। नंबर पहा, 02261087581 अशा प्रकारचा नंबर आहे। या नंबरवर तुम्ही जर काही अडचण आली तर तुम्हाला त्या अडचणचं सोल्युशन करण्यासाठी या नंबरला फोन करा, त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये सोल्युशन भेटून जाईल। आता बऱ्याच जणांचा एक असा प्रॉब्लेम येत आहे की त्यांनी फॉर्म भरलेला आहे पण फॉर्ममध्ये काही चुका झालेल्या आहेत। मग चुका झालेल्या आहेत तर त्यांना डबल फॉर्म भरायचा आहे। पण डबल फॉर्म तुम्ही भरू शकता आणि बऱ्याच जणांचं काय असं ऑप्शन आहे की त्यांचं पेमेंट फेल यायला लागले। पेमेंट फेल येताना एक महत्त्वाचं सांगतो तुम्हाला की तुम्ही जर कदाही पेमेंट करत असाल, महत्त्वाचा पॉईंट तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या, तुम्ही जर पेमेंट करत असाल तर पेमेंट करताना तुम्ही जे ती लिंक ओपन होती, ती लिंक ओपन झाल्यानंतर तुम्ही दुसरं कोणतंही ॲप वगैरे डायरेक्ट तुम्ही शिफ्ट नाही करायचं आहे। ही कशी असते, ही डायरेक्ट जनरेटेड लिंक असते। डायरेक्ट जनरेटेड लिंकवरच डायरेक्टली सांगितलं असते की तुम्ही जेव्हा ही पेमेंट प्रोसेस चालू असेल तेव्हा तुम्ही दुसऱ्या कोणत्याही ॲपवर जाऊ नका, या लिंकवरून एक्झिट करू नका,
दुसरीकडे काही करू नका असं लिहिलेलं असते. त्यामुळे तुम्ही पेमेंट करताना फक्त पेमेंट करा, त्याच ठिकाणी थांबा, प्रोसेसिंग होऊ द्या, डन होऊ द्या, पेमेंट सक्सेस येऊ द्या, एवढी वाट पहा. पण हे सगळ्यांना होत नाही आहे. पेमेंट प्रोसेसिंग असताना वेळ लागतो आहे म्हणून त्याने तोपर्यंत तिथून एक्झिट करणार आणि दुसरीकडे जाणार, दुसरं काहीतरी चालू ठेवणार. त्यामुळे तुमचं पेमेंट फेल येते, लक्षात असू द्या. आणि एकदा जर पेमेंट फेल झालं तर मग तुम्ही काय करणार आहे, तुमच्याकडे काहीच ऑप्शन नाही आहे. ठीक आहे, मग तुम्ही नंतर मग परत तुम्हाला तुमचं पेमेंट फेल आलेलं आहे आणि तुमचं पेमेंट कटलेलं आहे. यामध्ये तुमच्याकडे प्रूफ काहीच नाही आहे की तुमचं पेमेंट गेलेलं आहे म्हणून. तुमच्याकडे फक्त एकच प्रूफ असतो की तुमच्या अकाउंटचा प्रूफ गेलेला आहे म्हणून. पण त्या प्रूफनी वेबसाईटवर काही फरक पडत नाही. ठीक आहे, ते पेमेंटसाठी त्यासाठी तुम्ही काळजी घ्या. फॉर्म भरताना लक्ष द्या, व्यवस्थित फॉर्म भरा. काही अडचण येत असेल तर हा नंबर आहेच. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर सोल्युशन नाही भेटलं तर आपला DMR नर्सिंग ग्रुप आहेच, त्या ठिकाणी तुम्ही व्हॉट्सअपवर किंवा चॅनलवर, टेलिग्रामच्या चॅनलवर पण संपर्क साधू शकता. तिथे पण आपण बऱ्याच काही अडचणीचं सोल्युशन देतो. तर अशा प्रकारची ही वेबसाईट पहा. तुम्हाला कोणतीही DMRच्या संदर्भात माहिती पाहिजे असेल तुम्ही सरळ यायचे dmrmededu.in या संकेतस्थळावर. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला नर्सिंग कॉलेजेसची माहिती भेटते. या ठिकाणी पहा नर्सिंग कॉलेजेस कोणते कोणते येते ती सगळी माहिती इथे भेटून जाईल तुम्हाला. ठीक आहे, त्यामध्ये कोणतं ॲप्लिकेशन, फॉर्म भरणं वगैरे. त्यानंतर तुम्हाला माहितीचा अधिकार पाहिजे, या ठिकाणी भेटेल. कर्मचाऱ्यांची माहिती पाहिजे, इथे भेटेल. विद्यार्थ्याचा विभाग आहे, इथे भेटेल. COT नवीन भेटेल त्यामध्ये. त्यानंतर प्रकाशनेमध्ये आपली COT 2025 जे आहे ते याच्यामध्ये भेटेल. संस्था आणि जाहिरात नवीन दुसऱ्या काही असतील ते आपण या इथे भेटून जातील. सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी भेटती. तुम्ही स्वतः थोडंसं सर्च करायचं, तेव्हा तुम्हाला सर्व भेटून जाईल. ठीक आहे, तुम्ही डायरेक्टली छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही असं कॉल नका वगैरे करत जाऊ. तुमच्या अडचणी तुम्हाला स्वतः सॉल्व करता येतील. फक्त थोडंसं प्रयत्न करायचे. आणि जे कोणाचे फॉर्मचे भरण्याच्या अडचणी येत आहेत तर त्या फॉर्मच्या भरण्याच्या अडचणी सॉल्व नाही झाल्या तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. त्या ठिकाणी तुमचं सोल्युशन करण्याचा प्रयत्न 100% DMR नर्सिंग सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल आपला चॅनल. तर पहा, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला बेल आयकन बटन दाबून ठेवा, जेणेकरून लवकरात लवकर अपडेट जे आहे आपलं चॅनल तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, कोणतीही अपडेट पहा, नोटिफिकेशन आली लगेच आपण अपडेट केली. त्यानंतर त्याचं फॉर्म भरण्याची लिंक आली, अपडेट केली. 2 शुद्धीपत्रक आले, डायटिशियनचं आणि मराठी, हिंदी, कन्नड भाषेचे, ते पण अपडेट केले. एक्झामचा पॅटर्न पण आपल्या यूट्यूबवर आहे. त्यानंतर टाईम बाउंड एक महत्त्वाचं टाईम याच्यामध्ये चेंज झालेलं, ते पण सगळ्यांनी लक्षात असू द्या. टाईम बाउंडच्या विषयी मी सेपरेट एक व्हिडिओ बनवणार आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची माहिती म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुमचे जे रजिस्ट्रेशनचे नंबर वगैरे आहेत ते व्यवस्थित टाका. याविषयी बरेच अडचणी यायला लागले, तर रजिस्ट्रेशनचा तुम्ही जे नंबर टाकताय ते व्यवस्थित टाका, ते चुकू नको देऊ, तो नंबर चुकला नाही पाहिजे. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद मित्रांनो. असेच DMRच्या संदर्भात अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या एक चांगल्या व्हिडिओमध्ये.